नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 10वे भाग 2 चे पहिल्या सत्रातील शेवटचे प्रकरण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या प्रकरणामध्ये पाठीमागच्या तासाला आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या प्रकरणामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाची साधने, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ व दूरदर्शन संच याचा वापर कुठं केला जातो, कशासाठी केला जातो आणि होणारा फायदा, त्याचबरोबर संगणकाची कार्यप्रणाली, इनपुट डिव्हाइस, प्रोसेसर, प्रोसेसिंग युनिट, आउटपुट युनिट व संगणकाचे महत्त्वाचे घटक यामध्ये संगणकाचे महत्त्वाचे जे घटक होते हे घटक मेमरी, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी म्हणजे स्वतःची मेमरी आणि बाहेरची मेमरी संगणकाची म्हणजे कॉम्प्युटरची, यामध्ये रॅम आणि रोम, रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओन्ली मेमरी, ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्रॅम, डाटा व इन्फॉर्मेशन. संगणकाचे प्रमुख 2 घटक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. त्याचबरोबर संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्ड याच्या साहाय्याने लेखन आणि समीकरण तयार करणे आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल याच्या साहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे हा भाग पाठीमागच्या तासाला आपण पाहिला होता. आज आपण उरलेला या प्रकरणातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा यामध्ये पाठ नंबर 112 वरील जे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हा जो भाग आहे हा भाग आपण उरलेला भाग आणि संगणकीय क्षेत्रातील संधी हा जो शेवटचा भाग राहिला या प्रकरणातला हा भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पाठ नंबर 112 वरील मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे करून पहा. काय करायला सांगितलंय पहा. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटच्या साहाय्यानं सादरीकरण तयार करायचे. डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट या आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे इथं कृती दिली बघा. या डेस्कटॉपवरील स्क्रीनवरील मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ज्या घटकावर आधारित प्रेझेंटेशन बनवायचं आहे त्या घटकाशी संबंधित मजकूर, चित्र किंवा दोन्ही आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तरच आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन याच्या ज्या स्लाइड्स असतात ती आपण तयार करू शकतो. फिल टॅब मधील न्यू हे ऑप्शन निवडा आणि ब्लँक स्लाइड निवडा. चित्रात पाहायला मिळते बघा, ही ब्लँक स्लाइड्स आहे. यामध्ये आपण क्लिक करून न्यू ऑप्शन निवडून ब्लँक स्लाइड नवीन घेऊ शकतो आणि आपल्याला प्रेझेंटेशन नुसार कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार आपण त्या आवश्यक अशी स्लाइड निवडता येते. वर्तुळाकार असेल, त्रिकोणी असेल, षटकोनी असेल, चौकोनी असेल, आयताकृती असेल, ज्या प्रकारची आपल्याला आवश्यक आहे त्या प्रकारची आपण निवडू शकतो. निवडलेल्या स्लाइडवर आपण आवश्यक ती माहिती टाईप करून एखादं तिथं आपण इंटरनेटवरनं चित्र सुद्धा इन्सर्ट करू शकतो किंवा बसवू शकतो. यानंतर डिझाईन टॅबच्या साहाय्यानं स्लाइडला डिझाईन करू शकतो. ज्या प्रकारचं आपल्याला आवश्यक असं डिझाईन आहे हे डिझाईन सुद्धा आपण बनवू शकतो. ॲनिमेशन टॅबच्या साहाय्यानं स्लाइडला आपण ॲनिमेशन देऊन स्लाइडचा वापर करू शकतो, स्लाइड शो तयार करू शकतो. आपल्याला कोणत्या प्रकारचं स्लाइड बनवायची त्या प्रकारे आपण स्लाइड तयार करू शकतो. इथं पाठ नंबर 112 वर दिले बघा. पोर्टेबल डॉक्युमेंट ऑफ फॉर्मॅट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे PDF फाईल, म्हणजे फाईल स्वरूपातील या प्रिंट काढण्यासाठी आणि फ्लाय साठवण्यासाठी वापरल्या येतात.
त्याला PDF फाईल म्हणतात. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजेच फाईल पाहण्यासाठी आणि प्रिंट काढण्यासाठी, फाईल्स हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फाईलला PDF फाईल म्हणतात. किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे एक प्रकारचं सर्च इंजिन आहे. जसं गुगल, क्रोम ही सर्च इंजिन आहेत. या सर्च इंजिन प्रमाणे हे इंटरनल एक्सप्लोरर हे एक सुद्धा सर्च इंजिन आहे आणि याद्वारे इंटरनेटवरती उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या जाळ्यातून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणजे आतापर्यंत आपण संगणक प्रणालीमध्ये असणारं मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ही संगणक प्रणालीमध्ये असणारी वेगवेगळी तंत्र आपण पाहिली. यानंतर पाठ नंबर 113 वरील धड्यातील सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे बा. आता या पानावरती सुरुवातीला काय दिलंय, या प्रकरणात अभ्यासलेली माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रत्यक्ष करायचे आहे. त्यासाठी तुमचे पालक असतील, शिक्षक असतील आणि मित्र असतील याची मदत आवर्जून घ्या. तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा संगणक असेल किंवा आता सध्याला असणारा अँड्रॉइड मोबाईल्स असतील, यामध्ये एक्सेल, पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट असेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल, ही ॲप्लिकेशन घेऊन आपण त्याचा अभ्यास प्रत्यक्षरित्या तुम्ही घरी करू शकता किंवा तुमच्या पालकाच्या मदतीनं किंवा मित्राच्या मदतीनं तुम्ही घरी करू शकता. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर काही चौकटीत दिला आहे. याशिवाय इतर काही उपयोग कोणते आहेत, तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान याचा जर उपयोग पाहायचा म्हणलं तर पहिला उपयोग आहे निर्देशन करणे. म्हणजे विज्ञानातील काही प्रयोग, त्याचबरोबर संकल्पना, सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकरित्या आपण या इंटरनेटचा वापर करून सहजतेनं निर्देशित केलं जातं. उदाहरणार्थ आपली चेतासंस्था असेल, मानवी चेतासंस्था, ही आपल्याला दर्शवता येते. त्याचबरोबर अंदाज वर्तवणे, माहितीचं संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. उदाहरणार्थ हवामानशास्त्र, जे हवामानाचे अंदाज वर्तवले जातात याच्यामध्ये संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे वास्तविक पाहता जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे, याची कार्यप्रणाली जवळजवळ सर्व या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आधारे चालते आणि त्याच्याच आधारे हवामानाचे अंदाज हे वर्तवले जातात. यानंतर शास्त्रीय माहिती गोळा करणे. आता याच्यामध्ये इंटरनेट असेल, ईमेल असेल, इलेक्ट्रॉनिक मेसेज, संदेश, न्यूज ग्रुप असतील माहिती देणारे, ब्लॉग्स असतील, चॅट्स रूम्स असतील, विकिपीडिया असेल, व्हिडिओ असतील, कॉन्फरन्सिंग असेल, यासारख्या घटनेमुळे ह्या ज्या नवीन संकल्पना आहेत याच्या आधारे आपण वेगवेगळ्या शास्त्रीय, वैज्ञानिक असेल, हवामानासंबंधी असेल, नैसर्गिक साधन संपत्ती संबंधी असेल, अशी जगातली किंवा नवीन बातम्या असतील, अशी माहिती गोळा करू शकतो. यानंतर संगणकीय क्षेत्रातील संधी. करिअर करण्यासाठी आपलं करिअर शोधताना म्हणजे नोकरीच्या शोधामध्ये असणारे जे काही अनेक विद्यार्थी असतात, यांना संगणकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी कोणकोणत्या आहेत, तर पहिला ऑप्शन येतो, पहिली संधी येते सॉफ्टवेअर क्षेत्र. हे एक महत्वाचं क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याचं आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधीचं वर्गीकरण करताना ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट,
ऑपरेटिंग सिस्टम आणि युटिलिटीज डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन अशा अनेक सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या या संधीचं आपण वर्गीकरण करू शकतो. ही झाली संगणकीय क्षेत्रातली पहिली संधी म्हणजे सॉफ्टवेअर करिअर करण्यासाठी क्षेत्र. यानंतर हार्डवेअर क्षेत्र पहा. आता आपल्या देशातील काही संगणक तयार करणाऱ्या कंपन्या या बऱ्याच आहेत. त्या स्वतःचं बनवलेलं संगणक विकतात, तर काही बाहेरून आणून विकतात, दुरुस्त करतात, तर मोठ्या कंपनीतून अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावेत, बंद पडू नयेत यासाठी देखभाल करण्याचं कंत्राट काम घ्यावं लागतं आणि त्यात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. मग हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळवणी असेंब्लिंग अँड टेस्टिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती इत्यादी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संध्या उपलब्ध आहेत. म्हणजे संगणकीय क्षेत्रातली संधी ही म्हणजे सॉफ्टवेअर क्षेत्र असेल किंवा हार्डवेअर क्षेत्र असेल. यानंतर ट्रेनिंग, त्याला आपण प्रशिक्षण म्हणू शकतो. वेगवेगळ्या कामासाठी नव्या शिकणारे ट्रेनिंग फील्ड फारच मोठे आहे. स्वतः समरस होऊन शिकवणारे आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षक महत्त्वाचे आहेत. संगणकाची माहिती ज्या लोकांना नाही अशा लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी. आणि संगणकीय क्षेत्रामधील सगळ्यात शेवटची संधी येते मार्केटिंग. संगणक व त्याला पूरक सामग्री, ॲक्सेसरीज म्हणतो आपण त्याला, ही तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या आपल्या देशामध्ये विदेशामध्ये खूप संस्था आहेत. त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात. त्यांना संगणकाची कार्यपद्धती, अनुभव याचबरोबर मार्केटिंग मधील कौशल्य असणं आवश्यक आहे. म्हणजेच या मुद्द्यामध्ये आपण संगणक क्षेत्रातील संधी, सॉफ्टवेअर मधील संधी, हार्डवेअर क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण, मार्केटिंग या क्षेत्रातील संधी, अनेक गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आवश्यक अशी संधी मिळू शकते. यानंतर धड्यातला सगळ्यात शेवटचा भाग येतो कार्यसंस्थेचे. तर हा जो भाग आहे, जो 25% अभ्यासक्रम कमी झालाय, यातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. अशा प्रकारे भाग 2चं शेवटचं प्रकरण 10वं, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, हे प्रकरण या ठिकाणी संपलंय. पहिल्या सत्रातील भाग 2चे हे सगळ्यात शेवटचे प्रकरण होते. पहिल्या सत्रामध्ये 1 ते 5 भाग 1 साठी प्रकरणं आहेत आणि भाग 2 साठी म्हणजे भाग 1 यामध्ये 1 ते 5 आणि भाग 2 साठी 6 ते 10 ही पहिल्या सत्रामधील प्रकरणं होती. तर भाग 2चा अभ्यासक्रम पूर्णपणे म्हणजे 6 ते 10 ही प्रकरणं संपलेत. आता भाग 1ची प्रकरण 4 आणि 5 ही 2 प्रकरणं राहिलेत. या 10व्या प्रकरणामध्ये आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या प्रकरणामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या माहितीचा प्रचंड साठा, याचा वेग वाढवणे, म्हणजेच वेगवेगळी साधनं, त्याचा वापर आणि दिल्या जाणाऱ्या सेवा यांचा समावेश म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधनं म्हणजेच संगणक, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ, दूरदर्शन, त्यांचा वापराचा होणारा फायदा,
त्याचबरोबर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची प्रमुख साधनं, मग संगणकाच्या 1946 ते 1959 दरम्यान असणारी पहिली पिढी ते आज तागायत असणारी संगणकाची 5वी पिढी इथपर्यंतचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये पाहिला. त्याचबरोबर संगणकाची कार्यप्रणाली, संगणक ज्या सिस्टमनं कार्यप्रणालीनं चालतो यामध्ये इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड असेल, माऊस असेल, या इनपुट डिव्हाइसचा वापर आपण पाहिला. प्रोसेसिंग युनिट, यामध्ये मेमरी युनिट असेल, कंट्रोल युनिट असेल किंवा ALU युनिट असेल, ऑल लिंक्ड युनिट, सर्व जोडलेली संगणकाला साधने. आणि आउटपुट युनिट, तयार झालेली उत्तर नंतर आउटपुट युनिटकडे पाठवली जातात आणि आउटपुट युनिट मार्फत स्क्रीन असेल किंवा प्रिंटर असेल या साह्याने आपण ती माहिती मिळवू शकतो. म्हणजे इनपुट डिव्हाइस, प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट डिव्हाइस या 3 तंत्राच्या साह्याने संगणकाची कार्यप्रणाली चालते. यानंतर संगणकाचं महत्त्व म्हणजे जे महत्त्वाचे घटक आहेत, मेमरी असेल, मग ती इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल, स्वतःची असेल किंवा बाहेरून जोडलेली असेल. आणि जी संगणकाची म्हणजे कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी असते ती 2 प्रकारची असते, रॅम आणि रूम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रूम म्हणजे रीड ओनली मेमरी. रॅम म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार झालेली आणि रूम म्हणजे आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहिती बदलू शकत नाही, त्याला रूम म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टममध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टम डॉस, या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. प्रोग्राम कॉम्प्युटरला दिले जातात, त्याला एक कमांड दिली जाते, त्याला ग्रुप म्हणतात. समूह, डाटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे कच्चा स्वरूपातली माहिती संगणकाला पुरवणे. संगणकाचे प्रमुख 2 घटक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे संगणकाला वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांना इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक भाग जो असतो त्याला हार्डवेअर म्हणतात. आणि सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाला दिल्या जाणारा कमांड, पुरवली जाणारी इनपुट होणारी माहिती आणि कॉम्प्युटरकडून दिली जाणारी आउटपुट होणारी माहिती याचं विश्लेषण म्हणजे सॉफ्टवेअर्स. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल असेल, याच्या आधारे डेटा एंट्री करताना घ्यावयाची काळजी. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या PDF फाईल, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, फाईल स्वरूपात पाहण्यासाठी, प्रिंटिंग काढण्यासाठी या फाईलचा वापर किंवा हाताळणी केली जाते, त्याला PDF फाईल म्हणतात, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्याचबरोबर इंटरनल एक्सप्लोरर, गुगल, क्रोम, UC ब्राउझर आणि इंटरनल एक्सप्लोरर ही सर्च इंजिन आहेत. म्हणजेच इंटरनेटवरनं माहिती शोधण्याचं इंजिन, त्याला सर्च इंजिन म्हणतात. आणि संगणकीय क्षेत्रामधील संधी, सॉफ्टवेअर क्षेत्रातील असेल, हार्डवेअर क्षेत्रातील असेल, प्रशिक्षण असेल, त्याचबरोबर मार्केटिंग असेल, अशा प्रकारे भाग 2चं 10वं प्रकरण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा हे या ठिकाणी संपलंय. या धड्याचा स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे. या स्वाध्यायामध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. पहिला रिकाम्या जागा, पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा. गतीचा नियम पाठातील जे गतीचे नियम हे प्रकरण होतं, या पाठातील प्रश्न क्रमांक 4 वरील दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर आणि अँथनी यांच्या गतीचा आंतरकाल आलेख स्प्रेडशीट याचा वापर करून काढा आणि त्या संगणकाच्या साह्याने मग एक्सेल असेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल या श्रेणीमध्ये संगणकाच्या विविध पिढ्यातील फरक स्पष्ट करा आणि त्यासाठी विज्ञान कसं कारणीभूत आहे, इंटरनेटच्या साह्याने ही माहिती तुम्हाला मिळवायची आहे.
तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणत्या माहिती संप्रेषण साधनाचा वापर कराल? माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान 3 घटकावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करा आणि ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघ तक्ता तयार करा. आणि संगणकाचा वापर करत असताना तुम्हाला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल किंवा काय केले? असे जे एकूण स्वाध्यायात असणारे 7 प्रश्न आहेत ते तुम्हाला स्वाध्यायामध्ये सोडवायचेत. आणि एक उपक्रम आहे. काय उपक्रम आहे पहा. पाठ क्रमांक 18 मध्ये नमूद केलेला इस्रो या संस्थेसंदर्भात माहिती संप्रेषण साधनाच्या आधारे एक माहितीपट तयार करायचा आहे शिक्षकाच्या मदतीनं. तर तुम्ही युट्यूबच्या सहाय्यानं जे दुसऱ्या सत्रामध्ये भाग 2चं 18वं प्रकरण आहे, या 18व्या प्रकरणावरती, तर या 18वं जे प्रकरण आहे अवकाश निरीक्षण दुर्बीण, या 18व्या प्रकरणावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन किंवा इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे भारतीय अवकाश अनुसंधान संस्था याची माहिती इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला मिळवायची आहे. आणि माहिती मिळवून त्या आधारे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करायचे. यासाठी www.isro.government.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्याबद्दल अधिक माहिती मिळवा आणि तो उपक्रम स्वाध्याय वहीमध्ये सोडवा. अशा प्रकारे भाग 2चं पहिल्या सत्रातील प्रकरण 6 ते 10 ही 5 प्रकरणाचा अभ्यास आपला संपलाय. सर्वांनी 5ही प्रकरणाचा 6वं असेल 7वं 8वं 9वं आणि 10वं या 5ही प्रकरणाचा स्वाध्याय सर्वांनी स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे.